संतांचं ऐकलं पाहिजे. आणि साधू संतांनी आता मी तो वरून जर काही सांगालो तर आमचं नका ऐकू, पण साधू संतांना जे सांगितलं ते साधू संतांचं ऐकावं लागतं. आणि त्या साधू संतांचं हे प्रमाण आहे. मंथुनी नवनीतांतैचे ज्ञानंत. मंथन म्हणजे घुसळणे आणि नवनीत म्हणजे लोणी. याच्यामध्ये ही क्रिया आहे, क्रिया. माझ्या इथं माता भगिनी असतील कुणी ताक केलेला आहे की नाही, आता ताक करतात का नाही काय, आता मिक्सर मध्ये करत वाटतात. मिक्सर मध्ये पहिलं काय होतं, ते गाडगे असायचे, गाडग्यामध्ये रवी ठेवायची, त्याच्यामध्ये दही टाकायचं, त्याच्यामध्ये घुसळायचं. बरोबर आहे मामा? हा, तर असणारा हे दही टाकून घुसळायचं. काय कारणानं घुसळायचं, तर लोणी निघालं पाहिजे. आणि लोणी निघालं तर काय करायचं, मग आपल्याला तूप बनवायचं. आणि तूप बनलं की भरणीमध्ये भरून ठेवायचं, ते वर्षभर खायचं. बरोबर आहे? विठाला विठाला. साधू संतांनी सांगितले आपल्याला, इकडची गाई म्हशी माहिती आहे, दूध काढायचं माहिती आहे, तापवायचं माहिती आहे, त्याच्यातून असणारं घुसळायचं माहिती आहे, त्याच्यातून लोणी काढायचं माहिती आहे, काढवायचं माहिती आहे. ही सगळं माहिती आहे आपल्याला. आणि माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हाला सगळं माहिती म्हणून तर ते समजून सांगायले की बाबा तुम्ही आम्ही काय करा, जसं लोणी काढते तैसे घे अनंता. आता अनंत म्हणजे भगवंत, तो आपल्यामध्ये आहे. मग त्याला आता कसं घ्यायचं, ज्ञानोबा आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही काय करा, तर तैसे घ्या अनंता. म्हणजे या शरीरामध्ये श्वास रूपी रवी आहे. श्वास रूपी. श्वास जर नसेल तर मनुष्य जगू शकत नाही. आपल्याला त्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजनची. आता हे झाडं वगैरे असतात का, ते ऑक्सिजन सोडत असतात आणि कार्बन डायऑक्साईड घेत असतात. आपल्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मग जर आपण त्या श्वासामध्ये, तर या श्वासामध्ये 21,600 वेळेस जप होतो. मूल कोणतंही जन्मल्याच्या नंतर, म्हणजे जन्मताने आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस मूल असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा श्वास चालू असतो. हे म्हणजे माझं म्हणणं नाही, हे विज्ञान बी सांगते, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे बाळ जिवंत असतं का कसं असतं, तर आईच्या गर्भामध्ये सुद्धा हा जप चालू असतो. तर हा जप साधू संतांनी सांगितला पाहिजे. ते आपल्याला ज्ञानोबाराय सांगताय की मंथुनी नवनीता. मग हा जे श्वास आहे, तो श्वास आपला बिंदूपर्यंत जातो प्रत्येकाचा, आणि श्वास पुन्हा रिटर्न परत माघारी येतो. तर या श्वासाचं जे भजन आहे, त्या श्वासाचं जे मंथन आहे, मंथन. मग श्वास घ्यायचा आणि सोडायचा, तर त्या श्वासामध्ये नाम आहे. आता आमच्या इकडं पानाडी पाणी बघतात. आता तुमच्या इकडचं मला माहित नाही, पण पानाडे पाणी बघतात तर आणून देतात का तुमच्या जिमनीतच पाणी असतं? तर आपल्या इकडल्या जिमनीतच पाणी असतं, पानाडे आणून देत नाही पाणी. माय बाबा, पण पानाड्याचं ऐकावं लागतं, त्याला माहिती असतात कानाखुना. या झाडापाशी, आपट्याच्या झाडापाशी, रुटीच्या झाडापाशी, या ठिकाणी तुम्ही खांदा, बोरीच्या झाडापाशी तुम्हाला इथं पाणी लागल आणि त्याचा उपभोग तुम्ही घ्या, तुम्ही शेती करा, त्याच्यामध्ये कमाई करा, असं त्या पानाड्याला माहिती असतं. तसं याच्यामध्ये आपल्याला जर ही क्रिया सांगणारे जर कोण असतील तर संत असतात. तैसे संत तुम्ही क्रिया करून द्यावी नाही का, अर्भकाच्यासाठी पण